जळणाऱ्यांना फक्त जळायचा बहाणाच लागतो. बहुतेक आमच्या मुनोद घराण्याच्या जोधपूरच्या दिवाणांच्या संदर्भात असलेला जो काही संबंध आहे त्यावरून निश्चितच काहींचा जळफळाट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चारोळी आहे काहीतरी, त्याला फक्त जळणं येतं, काट्याला फक्त बोचणं येतं, त्याचा दोष नाही हे मी जाणलं म्हणून माझा त्यावरती रोष नाही. त्याचप्रमाणे काही लोक फक्त जळक्या प्रवृत्तीचे असतात, तर ती त्यांची मनोवृत्ती असते हे आपण जाणायला हवं आणि आपण त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा रोष ठेवायचं काही कारण नाही आहे. आज भारतात पर्यटन, विशेष करून शांतता आणि स्थैर्य हे अत्यंत दुर्लभ असलेल्या गोष्टी आहेत जगभरात. तर जवळानी गावचा नागरिक म्हणून मी जगभरातील सर्वांना विनंती करतो, अतिथी देवो भव असेल, वसुधैव कुटुंबकम असेल, अहम ब्रह्मास्मी असेल, यत् पिंडे तत् ब्रह्मांडे असेल, तसेच लास्ट बट नॉट लिस्ट इदम न मम असेल. क्षणभंगूर आयुष्य आहे. शांतता आणि स्थैर्यासाठी भारतात, महाराष्ट्रात, मराठवाड्यात, धाराशिवमध्ये परांडा आणि सर्व धर्मसमभावाची शिकवण देणारं, अगदी निजामकाल असेल किंवा त्याहूनही प्राचीन अशा आमच्या विद्यमान जवळा निजामुद्दीन आणि पूर्वाश्रमीच्या झाडी बोरगावमध्ये आपणा सर्वांचं जगभरातून स्वागतच असेल, त्यात किंचितही शंका नाही. आपणास इथे सर्व जाती धर्माचे लोक अगदी जगभरातून पिढ्यानपिढ्या वास्तव्य करत असलेले पाहायला मिळेल. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून भविष्यात